बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी जेलरोड दसक चौक इथल्या सद्गुरू मंगल कार्यालयात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी नाशिक शहर तसंच जिल्हा तालुका आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण झाली। सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटोरे यांचे नाशिकच्या पुण्यनगरीत तसंच फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं। यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली। कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे, नाशिक जिल्हा निरीक्षक दीपक पगारे यांच्या हस्ते अरुण निटोरे यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी बोलताना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटोरे यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्ष हा आपले उमेदवार ताकदीनं उभे करणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, बहुजन वर्गासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी सतत काम करत असते। मंत्रालयात कुठलंही काम असो पक्षाला कळवा, तुमचं काम पूर्ण होईल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। यावेळी प्रदेश प्रभारी भिका गांगुर्डे, नाशिक निरीक्षक दीपक पगारे, शहराध्यक्ष किरण निमसे, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर, महिला प्रदेशाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ होलीन, जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब जगताप, शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद निकम, युवा जिल्हाध्यक्ष अजय बनसोडे, शहर कार्याध्यक्ष सागर भंडारे, पिंपळगाव तालुकाध्यक्ष गणेश खेडकर, कार्याध्यक्ष राजन दिवर, शहर सचिव विश्वास हांडोरे, नाशिक शहर कार्याध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे, कला संस्कृती प्रदेशाध्यक्ष आनंद वाघ, शहर सचिव अनिल चव्हाणके, अपंग संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ शहाणे, शहर उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, जिल्हा सल्लागार गणेश आपार, जिल्हा संघटक शिवाजी थोरमिसे, महिला जिल्हा अध्यक्षा नुसरत शेख, जिल्हा सचिव सलीम शेख, बाळू घोरपडे, बोराडे दादा, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भुजबळ, वाहतूक अध्यक्ष कुलकर्णी, संजू गोसावी, दिनेश गायकवाड, अनिल निकम, भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेशाध्यक्षा जाधवताई, महिला जिल्हाध्यक्षा बोरसेताई, अर्चना गायकवाड, महिला शहर उपाध्यक्षा सुषमा पगारे, सुभाष पवार, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष रवी खरण खांबे, जिल्हाध्यक्ष सीना गाडेकर, सिन्नर तालुकाध्यक्ष मनीषा कराड, सिन्नर तालुका उपाध्यक्ष संदीप वाघमारे, नाशिक शहराध्यक्ष रावसाहेब गायकवाड आदी पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ निटोरे आले आणि त्यांनी जे मार्गदर्शन दिले आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन दिले आणि आज जाहीर बी केलं का कार्यकर्ता वंचित नाही राहिला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला त्यासाठी मदत करणारे आणि कार्यकर्त्यांचा इन्शुरन्स काढणारे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झाले। आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो। धन्यवाद। निवडणुकीच्या पासून आपले पक्षाचे धोरण काय? नाशिक दौऱ्यात उमेदवार आहे, पूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने नाशिक शहरामध्ये सर्वांचं पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो। आज जे नाशिक दौऱ्यावर आला असताना महाराष्ट्राचा दौरा चालू आहे। प्रथम नाशिकला आज सर्वांच्या काटीबिटी घेऊन महानगरपालिकेच्या बाबतीत, जिल्हा परिषदेच्या बाबतीत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीच्या बाबतीत बैठका चालू आहेत आणि जास्तीत जास्त कसे आपले उमेदवार निवडून येतील ह्याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत। नाशिक शहराचा असेल, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा असेल, सर्व युवकांचा असेल, जे काय अडीअडचणी आहेत आदिवासी सर्व समाजाच्या सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी मैदानात उतरलेली आहे। कर्जमाफीचा विषय असेल, सर्व जे काय विषय प्रलंबित आहेत त्या विषयाच्या बाबतीत आपण सगळं काम करण्याच्या ध्येय धोरण समोर ठेवून आमच्या बरेच जाहीरनाम्यामध्ये बी दिलेलं आहे। त्या जाहीरनाम्याच्या पद्धतीने आम्ही सगळ्या सोडवायचं काम आम्ही करणार आहोत। गोरगरिबांना घरं मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालं पाहिजे, शहरामधले जे काही रस्ते आहेत हे सुधारले पाहिजे, शेतकऱ्यांना शेत रस्ते मिळत नाहीत ते रस्ते तयार झाले पाहिजे, शेताला रस्ता शिल्लक राहिलेला नाही, पुन्हा गरिबांना घर मिळत नाही, त्याला घर आहे तर त्याला पैसे मिळत नाही, जागा नसतो, ज्याला जागाच आहे तर त्याला काहीच भेटत नाही, अशा आणि राजकारण केलं जातं। नाशिक शहरामध्ये जे काय सत्ताधारी लोकांनी जी गुंडागर्दी चालू केलेली आहे त्या गुंडागर्दीला राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी आळा घातल्याशिवाय राहणार नाही आणि गुंडागर्दी चालू देणार नाही। आता सगळी टीम आपली मैदानात उतरत आहे आणि जर कोणी गोरगरिबावर अन्याय करत असेल
तर त्याला सोडणार नाही. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.